हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स, आता इथे मी ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे. तर बघा, इथे हा पाठीमागचा भाग मी अशा पद्धतीने पूर्ण केला आहे. आता इथे फक्त टक्स टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी इथे पुढचा जो भाग आहे ना, तो सुद्धा इथे तयार करून घेतला आहे. हा एक आणि हा एक. आता ह्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे मला. तर क्रॉसपट्टी मी नंतरच जोडत असते. आता हा पाठीमागचा भाग तयार केला आहे ना, तर पाठीमागचा भाग आणि हा पुढचा भाग आधी जोडून घेणार आणि त्यानंतर मग क्रॉसपट्टी जेवढ्या साईजची मला लागणार आहे तेवढ्या साईजमध्ये मी तिथं ती जोडणार आहे. त्यानंतर मग इथे मी ही बाही, ह्या बाहीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत फ्रेंड्स शेअर करते. म्हणजे तुम्हाला, म्हणजे ही ट्रेंडिंगचीच बाही आहे ना, तुम्हाला पण शिवता येईल. मग मी गळ्याचा, त्याच्यानंतर ते पुढच्या भागांचा काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला नाही, कारण ते तर काय सगळ्यांना आता जमते. पण बाहीचा व्हिडिओ शेअर करते. अजून पराठे बनले. तर फ्रेंड्स, आज मुलांच्या टिफिनला मी इथे मेथीचे पराठे बनवले. बघू शकते, मस्त असे झालेले. हे पुढं हे बघ, किती छान बनले, मस्त असे बनवले. मुलं मेथीची भाजी खात नसतील ना, तर असे पराठे बनवून मुलांच्या टिफिनला द्यायचे. स्वयंपाकामध्ये काय बनवलं ते तुम्हाला मी दाखवते. फ्रेंड्स, इथे आजचं जेवण तयार झाले. चपाती, मेथीची भाजी आणि मुगाची आमटी. बाकी काय आज मी इथेच बनवलं नाही, भात वगैरे. काल एक मी व्हिडिओ टाकला होता त्या लहान मुलग्याचा, तो तुम्ही बघितला का? बघितला नसेल तर जाऊन बघू शकताय. खूप मस्त असं त्या मुलग्यामध्ये टॅलेंट म्हणजे दिसून आले प्रार्थनेच्या वेळी. बघितलं नसेल तर बघू शकताय. उठून सुटून मी मोबाईल घेऊन बाहेरच येते, पण आता काय करणार, क्वार्टरमध्ये असंच तर दाखवावं लागेल ना, क्वार्टरच्या समोरचा एरिया वगैरे बाहेर. तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला जास्त काही घरातलं रुटीन माझं काही दाखवलंच नाही. तर डायरेक्ट मी तुम्हाला ब्लाऊजचाच व्हिडिओ दाखवला. तर आता पाठीमागचा पुढचा भाग मी इथे तयार करून घेतला आहे, पूर्ण झाला आहे, तो दाखवते तुम्हाला. आणि आता मी तुमच्यासोबत बाहीचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर मी अगदी सावकाश पद्धतीने समजून सांगते, नीट समजून घ्या. तर आता तुम्हाला मागचा पुढचा भाग जो तयार झाला आहे तो दाखवते आधी, आणि त्यानंतर मग आपण बाही बघूया. फ्रेंड्स, इथे बघू शकताय, जो पुढचा भाग आहे ना, तो अशा प्रकारे इथे मी तयार करून घेतला आहे. प्रिन्सेस आहे, बघू शकताय, खूप सुंदर असं मी तयार करून घेतलेलं आहे. इथे मी याची आयपट्टी जी असते ना, हुक आयपट्टी, ती पण तयार करून घेतलेली आहे. आणि ही बघा, मी समोर आता पायपिंग वगैरे काही करत नाही, तर अशा प्रकारेच मी ते कापड जोडून ना ह्या टिपा वगैरे मारून घेत असते. तर खूप सोप्या पद्धतीने मी हे पटकन असं शिवून घेते. मस्त असा प्रिन्सेसचा भाग झालेला आहे, खूप छान दिसतोय. असाच मी याचा दुसरा पार्टसुद्धा इथे तयार करून घेतलेला आहे. हा आहे दुसरा पार्ट, सेम पद्धतीने. तर हे झालं. त्यानंतर मी ते पाठीमागचा भागसुद्धा तयार पूर्ण करून घेतलेला आहे. तर इथे बघू शकता, पाठीमागचा भाग पण तयार झालेला आहे. आता काय करायचं आहे मला, बाही बघता. तर इथे हे बाही बघा. आता तर आता बाहीचं कापड उलट आणि सरळ बाजू जी आहे ती बघून घ्यायची. तर ही बाजू उलट आहे, ही बाजू सरळ आहे. तर आता सुरुवातीला आपल्याला याच्यावरती अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर बघा, हे असं कापड होते ना, तर याच्यावरती आपण प्रेस पण फिरवू शकतो, पण आता एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे मग आता मी इथं पिना लावून घेते आणि मग करते. तर बघा, इथे आपण असं अस्तर ठेवूया. हे कापड सरळ आहे आणि मग त्याच्यावरती मी अस्तर ठेवले. असं अस्तर ठेवून घेतलं आणि त्यानंतर मग आपण इथे खाली आपल्याला जेवढी शिलाई मारायची आहे, अर्धा इंच, तेवढ्या इंचावरती ते शिलाई मारून घ्यायची. मी इथे जरा पिना लावून घेते, कारण इथे कापड खूपच म्हणजे घडी पडत आहे त्याला सारखी अशी. बघा, इथे अशा मी पिना लावून घेतलेल्या आहेत. आता ना आपल्याला सोपं जाते शिलाई मारायला.
तर फ्रेंड्स आता इथे मी शिलाई मारली तर मला समजणार नाही की काठ कुठे आहे, कसा आहे, इथं काही दिसत नाही. तर आता आपण असं केलं ना की आपल्या लक्षात येते की कुठून शिलाई आपल्याला मारायला लागते. तर आता आपल्याला इथून काठावरून शिलाई मारली तर हा पूर्ण काठ मस्त दिसेल. नसेल तसा दाखवायचा. तर आता हा पण काठ हे एवढा भाग घालवला आणि इथून शिलाई मारली तरी चालते आपल्या हिशोबाने. तर आता मला हा पूर्ण काठ घ्यायचा आहे म्हणून मग आता इथे मी या काठाने इथे ना काठाच्या इथे शिलाई मारून घेते. तर आता इकडून बघितलं तर काही समजत नाही. तर अशाच पद्धतीने मी याच्यावर सुद्धा अस्तर जोडून घेते दोन्हींना सुद्धा आणि मग तुम्हाला दाखवते. फ्रेंड्स आता मी इथे अस्तर जोडून घेतलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने इथे ह्या कोपऱ्यावरून अशी शिलाई घेतलेली आहे मी. आता काय करायचं आहे, आता हा भाग असा घ्यायचा. मी ना हे कापड एक्स्ट्राच कट करत असते आणि अस्तर मात्र बरोबर साईजमध्ये कट असते. तर आता ना याच्यावरून एक आपल्याला दापटीप मारून घ्यायची. त्यानंतर पूर्ण अशी अस्तर असं टाकल्यानंतर तिथे दापटीप मारल्यानंतर अस्तर असं करायचं. त्यानंतर मग आपण अशा पद्धतीने इथून असं पूर्ण ना अस्तरेला जोडून घ्यायचं. तर फ्रेंड्स आता बघू शकता इथे अस्तर वगैरे जोडून झालेलं आहे व्यवस्थित आणि सगळीकडून टिपा पण मारून घेतलेले आहेत. हे बघ मस्त असं अस्तर मी ते जोडून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे मी हे सुद्धा तयार करून घेतलेलं आहे. तर आता मी सांगते प्लेट्स कशा पाडायच्या. तर बघा बाही अशी आपल्याकडे करून घ्यायची, बाहीचं तोंड, आणि इथे कट पाडलेला आहे. इथे कट करत असतानाच मी तुम्हाला म्हणजे ब्लाऊज कट करत असतानाच मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे. तर आता काय करायचं बघा, इथून इथंपर्यंत प्लेट्स टाकून घ्यायचे आपल्याला. तर बघा आता 3 इंचाची बाही असल्यामुळे मला वाटते 3च प्लेट इथे पडतील. एक ही झाली, एक ही दुसरी झाली आणि एक इथे ही तिसरी पाडायची आपल्याला प्लेट. अशाच प्रकारे आता आपल्याला इकडे सुद्धा पडायची. ही एक झाली, त्यानंतर ही एक झाली आणि ही एक सेम. बघा हो राजा झोप जा, 11 वाजल्यात. ब्रश जरा का ब्रश करून घे आणि त्याच्यानंतर दूध पिऊन घे मग. तर आता बघा तर आता इथं ह्या 3 प्लेट पाडून घेतल्या. त्याचा आकारने आता इकडे सुद्धा मी पाडून घेते. ह्याच्या प्लेट पाडत असताना आपण अशा पाडून घेऊया. हे बघा ह्याच आकारने आता सांगितलं असंच बघा. मी समजून सांगते किती. मी त्या माझ्या दुसऱ्या चॅनेलवरती काही व्हिडिओ हा टाकणार नाही आहे कारण का माहिती आहे का, त्या चॅनेलवर व्हिडिओ टाकणार नाही आता मी. मला आता हेच थोडंसं चॅनेलला माझं ग्रो करायचं आहे. त्यामुळे ह्याच चॅनेलकडे थोडंसं लक्ष दिलं आहे मी. तिकडे नंतर बघू, त्याला काही होत नाही, ते निवांत चॅनेल आहे तिथं. तर फ्रेंड्स आता बघू शकता इथे मस्त अशा प्लेट्स मी पाडून घेतलेल्या आहेत सांगितलं तशाच प्रकारे. हे बघा ही एक झाली, ही दुसरी झाली, तिसरीचा इथे काय आकार होत नाही. बघा आता इथे मस्त अशा ह्या प्लेट्स पाडून झालेल्या आहेत माझ्या. त्याच पद्धतीने मी इथे सुद्धा प्लेट्स पाडून घेते आणि त्यानंतर मग मी साडीला फॉल लावून घेते. हे सगळं ब्लाऊज मी तयार करून म्हणजे सगळे पार्ट तयार करून ठेवणार आणि उद्या हे जोडणार आहे मी. आत्ता काही जोडणार नाही. वाजलेले आहेत 11. ही पण बाही तयार झाली आणि ही पण तयार झाली. तर मी अगदी सावकाश पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. समजलं असेल तर बघा, नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. फ्रेंड्स आता मी इथे साईडला फॉलसुद्धा जोडून घेतलेला आहे आणि आता व्हिडिओ इथंच थांबवते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या.